महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी. एक गुण अजून तिने मिळवलेला आहे आपल्या संघासाठी. राहुल आता शेवटची 4 मिनिटं राहिली आहेत आणि एका मिनिटात 2 चढाया 30-30 सेकंदाच्या, असं म्हटलं तर 8 चढाया अजून होती. त्यामुळे ठाण्याच्या संघाला अजूनही स्कोप आहे की ते आपल्या चढाईमध्ये 2-3 गुण असे घेऊन आपण विजयाकडे वाटचाल करू शकू. निश्चित उमेद सोडून त्यांना आता चालणार नाहीये. त्यांनी हळूहळू आघाडी कमी केलेली आहे. 6 गुणांची आघाडी आहे. स्नेहल शिंदे पुन्हा एकदा कप्तान ठाण्याची, आणि पकडीतून निसटली आहे पुन्हा एकदा प्रचंड ताकदीचा आणि पदलालित्याचा वापर करून स्नेहल शिंदेने पायाने मध्यरेषा शिवलेली आहे आणि आघाडी अजून कमी झालेली आहे. एकटी पडली ती ठाण्याची रेडर, अँटी रेडर. तिला कोणी साथ दिली नाही चौडा पकडण्यामध्ये. ठाणे संघाने जरी जिंकायसाठी प्रयत्न करत असले तरी संयम ठेवणं पण गरजेचं आहे. अगदी कसं होतं की अशा क्षणी डेस्परेट होऊन जातो एखादा खेळाडू आणि त्यावेळेस समतोल. क्या बात आहे, स्नेहलनी 2 गुण घेतले होते, ती अपील करते. हा पहा, पहिला स्पर्श आणि दुसरा स्पर्श जाता जाता एक बळी घेऊन गेलेली आहे आणि अगदी आवेशात 2 गडी बाद केल्याचं अपील तिने केलेलं आहे आणि पंचांनी पण तो निर्णय मान्य केला आहे. शेवटची 2 मिनिटं राहुल आणि 4 गुणांचं लीड आहे अहमदनगरकडे. 2 मिनिट 4 गुण. 2 मिनिटांमध्ये 4 चढाया होऊ शकतात, चहा तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आणि स्कोर कसाही चेंज होऊ शकतो यामध्ये. आता जर नगर इथून पुढे मॅच बऱ्यापैकी दाव्यामध्ये आहे, पण आता नाजूक परिस्थिती आहे नगरची. केवळ 2च खेळाडू त्यांच्या मैदानामध्ये आहेत आणि ठाण्याचा बऱ्यापैकी संघ परत एकदा जिवंत झालेला आहे. त्यामुळे ठाण्याला विजयश्री आपल्याकडे खेचून आणण्याची चांगली संधी आहे. ही बघा.